असेल, मान्य करतो मला मी. पण हे जे ऍप्लिकेशन आहे ते आपण जो कागद पाहतोय ते काय आमच्या सर्वसामान्य नागरिकांनी अपलोड केलेलं नाही ना. जीएम पोर्टलच्या बद्दल मला जेवढं माहिती तेवढं देते. माझं ज्ञानात पण कमी असू शकतं. जीएम पोर्टल ही शासनाची वेबसाईट आहे. दादा आता कुठं घेतो जीएम पोर्टल ही शासनाची वेबसाईट आहे. ग्रामस्थांचं म्हणणं तर ऐकलं तर गडबड होणार ना. 2 मिनिटं होतं सामान्य ऐकून घ्या आमचं काय म्हणणं आहे आणि तेवढंच बोलतो आमचं म्हणणं ऐकून घ्या तुम्ही. हा तुम्ही म्हणता लॅपटॉप पैसे 2 लाखाचा लॅपटॉप मॅडम म्हणतात 50,000 लॅपटॉप आहे, ठीक आहे. पण हा जो फोटो अपलोड केलाय ते बिल झालंय तिथं आम्ही करत नाही. बरं ठीक आहे 50,000 घेतला त्याचं ज्या दुकानातून घेतला असेल ज्याचं कुठून घेतलाय आपण त्याला आम्हाला माहित नाही. त्याचं बिल पाहिजे, त्याचं जीएसटी बिल पाहिजे, कुठून अपलोड केलं त्यातून आपल्याला लॅपटॉप घ्यायचा होता आणि अजूनही त्याच्यातून खाली वस्तू आपण घेऊ शकतो. याच्यात मी काही 100% मला याबद्दल जीएम पोर्टल मी टेक्निकल नाही, मला माहिती नाही. मी ग्राम स्वराज्य ते काय असेल त्याचं तर त्याच्यावर असं होतं मी यांना विचारलं. त्यांनी मला असं सांगितलं की 50,000चा लॅपटॉप आहे, आपण ती लॅपटॉपचा फोटो काढून टाकला तर त्यातून 50,000 ट्रान्झॅक्शन झालं. पण परंतु दुसरी वस्तू घेताना परत त्याला फोटो टाकायची गरज नसती, परत त्याला फोटो टाकायची गरज नसते असं पहिलं होतं. तर आता ह्या गोष्टीचा दुष्परिणाम शासनाच्या लक्षात आल्यानंतर 4 एप्रिल पासून एप्रिल 2023 पासून सुधारणा झाली. जी गोष्ट नाही तिला फोटो टाकायचा प्रत्येक गोष्टीचा फोटो टाकायची एप्रिल पासून सुधारणा त्या पोर्टल मध्ये झाली अशी माझी माहिती. आता ते कोणी टाकलं काय टाकलं त्याचं चर्चा करून वेळ घालवणं काही उपयोगाचं नाही. आपण पुढचा विषय करू. त्याच्यावर महानगराचे आहे तुम्हाला सांगितलंय मी जे केलंय ते बरोबर आहे. मी लॅपटॉप 50,000ला घेतलाय आणि ते चुकीचं आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही वर्ष सुद्धा करा, असं काहीच म्हणणं नाही. आणि लॅपटॉपचं बिल मी तुम्हाला लेखी स्वरूपात देईल. खर्च झालेलाच नाही. हेड चेक करा नाही, हेड तुम्ही चेक करा. हे तुम्ही शासनामध्ये घेऊ नका. तुम्ही मी प्रामाणिकपणे सांगते माझ्याकडे बिल आहे, आपण चुकीचं केलेलं नाही. लॅपटॉप आपण कसं सांगायचं मी सांगते की चुकीचं तुम्ही वर जाणार असं नंतर ग्रामसभा तुझं होऊन जाईल. तुम्ही काय म्हटलं जीएम पोर्टल हे वेगळं ऍप्लिकेशन ग्रामपंचायतसाठी हे वेगळं ऍप्लिकेशन वापरलं जातं. काय फक्त आपल्याच्या शेअर झालं हे झालं ते झालं ते खरेदी विक्री करण्यासाठी आणि हे मेरी पंचायत हे वेगळे हे फक्त ग्रामपंचायतसाठी. काय आपण काय खरेदी केले काय नाही याची माहिती ग्रामस्थांपर्यंत पोहोचण्यासाठी झाली ते ऍप्लिकेशन. ग्रामपंचायत आणि मेरी पंचायत वेगवेगळे ऍप्लिकेशन दोन्ही वेगवेगळे. हे ग्रामपंचायतचं काम आहे, ग्रामपंचायतच्या माणसाने अपलोड केले हे ग्रामपंचायतच्या माणसाने सांगतात. आमचे पेमेंट सोडायला सगळ्या ग्रामपंचायतमध्ये काही कर्मचारी पेमेंट सोडत नाही, पण आमचा कर्मचारी सक्षम आहे, त्याला त्या गोष्टीचं ज्ञान आहे, त्याला ते माहिती आहे की प्रोसेस सगळ्यांनाच येत नाही. पण ती प्रोसेस इझिली येते. बाहेरून पैसे येऊन जर पेमेंट करायचं असेल तर बाहेरच्या व्यक्तीला आम्हाला पैसे द्यावे लागतात, मग ती व्यक्ती पेमेंट करते. पण ते इझिलीला येतं बिना पैसे. जर आपल्या ग्रामपंचायतीतून असं 6 रुपये काय आहे मग ते इझिलीला येतं म्हणू शकता तुम्ही. इझिली केलं
ग्रामपंचायतने खरेदी केलेला हा तोच लॅपटॉप आहे का? इथं पहा विलेज पंचायत ऍप आहे आणि त्याचा LGB कोड आहे 18/19/10. हे खोटं आहे की खरं आहे? मी तुम्हाला सांगितले आम्ही जे लॅपटॉप आणले शाळा सुद्धा बरोबर सन 2023-24 या मॅडम. त्याचं बिल त्याचं वापर त्याचं टेंडर सगळ्या गोष्टी वाटत आहे त्याचं सगळ्याचं उत्तर आमच्याकडे आहे त्याच्यामुळे ग्रामस्थ 2 मिनिट ऐकून घ्या. ग्रामस्थ 2 मिनिट ऐकून घ्या. हा जो लॅपटॉप आहे हा तोच आहे का बाई? हा जो लॅपटॉप आहे हा तोच आहे का? हो हाच लॅपटॉप हा मग पहा इथं शाळेत भौतिक व शैक्षणिक सुविधा पुरवणे अंतर्गत तुम्ही हा लॅपटॉप दिलेला आहे. इथं अंदाजित खर्च 2 लाख रुपये आणि खर्च पण 2 लाख रुपये आणि तुम्ही इथं 50,000चं बिल समोर मानताय. मग ह्या पोर्टलवर जे अपलोड केलं ते चुकीचं आहे का हे बिल चुकीचं आहे? आमचं बिल बरोबर आहे. मग ह्या पोर्टलवर ज्यांनी एक मिनिट ह्या पोर्टलवर ज्यांनी अपलोड केलं त्यांच्याकडून चूक झाली की ह्या बिलात काही तफावत आहे हे आम्हाला सांगा. बिलात पण तफावत नाही पोर्टलवर अपलोड करणाऱ्यांची देखील चूक नाही सगळ्या गोष्टी एक मिनिट मॅडम मी सांगतो ह्या पोर्टलवर शब्दात बरोबर फिरवताय ह्या पोर्टलवर माहिती अपलोड केली तो सुद्धा चुकीचं नाही आणि बिल सुद्धा चुकीचं नाही. मॅडम जर मॅडम ऐका आता इथं जो खर्च आहे तो 2 लाख रुपये आहे. मला प्रश्न हा विचारायचा आहे किंवा तुम्हाला हे सांगतो मी का ह्या पोर्टलवर माहिती अपलोड करण्याचा अधिकार फक्त ग्रामविकास अधिकाऱ्याला आहे आणि ग्रामपंचायत कार्यालय आहे. याच्या व्यतिरिक्त ग्रामस्थांना या पोर्टलवर माहिती अपलोड करण्याचा अधिकार नाही. मग ग्रामस्थांपर्यंत ही माहिती मॅडम आम्हाला पाहण्यासाठी कोणी पण ग्रामस्थ असतील त्यांना पाहण्यासाठी आहे. मग ही चुकीची माहिती आमच्यापर्यंत कशी पोहोचली? माझ्याकडे बिल आहे व्हाउचर आहे आणि समजा 2 लाख आहेत का तर तुम्ही जे म्हणताय ना त्याचा आपण बाकी कसं पण चौकशी करू ना आणि कोणी नाही शांत करा का 1 मिनिट शांत करा का शांत करा मान्य अध्यक्षांच्या परवानगीने मी त्या क्षेत्रात काम केलेलं आहे म्हणून खुलासा करतो. तिथली वस्तुस्थिती मला माहीत नाही. ते सांगताय लॅपटॉप 50,000चा आहे. तुम्ही म्हणताय जेम पोर्टल किंवा त्या शासनाच्या पोर्टलवर मी माहिती काढली त्याच्यात 2 लाख दिसते. त्याच्यात आता मी वाचलं की ती अंदाजित रक्कम 2 लाख आणि खर्च आहे 2 लाख. म्हणजे माझा अंदाज असा आहे माझं म्हणणं बरोबर नाही मी काय पाहिलेलं नाही. त्या दिवशी फक्त लॅपटॉपच खरेदी केलाय का किंवा त्या अनुषंगाने अजून डिजिटल बोर्ड शाळेत मोठे बोर्ड घेतात नाही सांगतो नाही त्या बिलांची ऐका ना माझं काय म्हणणं मी काय असं म्हणत नाही त्या बिलाचं त्या तारखेला समजा एक कॉम्प्युटर लॅपटॉपचा खर्च पडलाय आणि सेम डेला त्याबरोबर दुसरा चेक निघलाय किंवा एकत्रित चेक काढलाय का तर तो कशाचा आहे तर तो तुम्हाला माहिती मिळू शकते. त्याला अनुषंगाने अजून दुसरं साहित्य आहे का काय हे मी विचारतोय. मला माहित आहे का नाही ते आपलं मी सांगतोय की मग तिथं भरताना कारण जर 50,000 लॅपटॉपची किंमत असेल तर 2 लाख तिथं कशी टाकली जाईल असं माझं म्हणणं आहे ना. हे 50,000चं व्हाउचर आहे ना मग त्याला जोडून अजून काय व्हाउचर आहे का? तेच नव्हतं की ते साहित्य काय त्या दिवशी खरेदी झाले का सेम डेला आणि मग ती बजेट तरतूदप्रमाणे खर्च झालाय का किंवा मग इथं 50 आहे तिथं चुकीचंच भरलं गेलं. परंतु याच्यासोबत जर काही डिजिटल बोर्ड वगैरे काय असेल इतर साहित्य जर असेल त्याच्या संदर्भात त्याच्या अनुषंगाने जर ते कदाचित असेल परंतु ती आता ती माहिती त्यांनी द्यावी परंतु व्हाउचर तर 50,000 मग तो बोगस खर्च आता कसा काय कारण चेकनी तर पैसे काढले जातील ना चेकचं काय तरी दिला असेल 50 दिलंय का काय तरी चेक पाहायला लागेल. आज आला मुद्दा एक आता ते कसं होतं त्या मुद्द्यावर अजून क्लिरिफिकेशन त्यांना जे देता येत नसेल तर त्यांनी वेळ लागून घ्यावी. तुम्हाला त्या दिवशी व्हाउचर दाखवले सर्व कोणीतरी जणांनी जाऊन पाहू म्हणजे जे भरले ना त्या तारखेला त्या दिवशी भरलेलं आणि ते व्हाउचर पाहा तुम्ही गॅसबुक चेक करा आणि त्याच्यावर भरलेले तारीख आणि वेळ सगळं येतं. त्याच्यावर काय फार वेळेचं असतं ना किती वाजून किती मिनिटांनी भरता येईल ते सगळं असतं त्याच्यावर. ते 50,000 व्हाउचर आहे तर मग 2 लाख कसा खर्च झाला तर त्याचे तुम्ही मागताय
ते म्हणतात 50,000 तर ते तुम्हाला त्या याच्यावर पाहावं लागेल. कशावर? पोर्टल आणि कॅश बुक आणि चेक किती रकमेचा गेलाय. समजा इथं 50,000 लिहिलंय, चेक 2 लाखाचा गेलाय का, म्हणजे असं पण काय झालं ते नेमकं पाहावं लागेल तिथं रेकॉर्डला. मला तुमच्या आम्हाला पैसे नाही, त्यांना विरोध करायचा नाही, पण एक मध्य मार्ग म्हणून मी तुम्हाला सांगतो काम केले म्हणून. आणि हे भरताना म्हणजे तिथं 1 करोड माणूस लागतो, ते ग्राम ठेवता नाही भरता येत नाही, कारण तुम्हाला सुद्धा भरता येतो. माझ्या तिथं माझा 1 लाख 1 करोड होता, तो भरतो. पण ती काय झालंय ते पाहावं लागेल. पण त्याच्यासाठी पुढे जाण्यापेक्षा तो विषय स्थगित ठेवा, त्याची परत माहिती घ्या, कारण ग्रामसभा त्याची थांबली तर पुढचे विषय होणार नाही. किंवा अजून तुमच्या ज्या काही शंका असतील त्या तुम्ही विचारू शकता. मला मागच्या हे आता माहिती घेतलंय तर परत मी बोलणार नाही. माहिती घेतलंय म्हणून बोलतो सर्वांच्या माध्यमातून की मागच्या ग्रामसभेमध्ये मी नव्हतो, परंतु हे जेव्हा संत काम चाललंय याच्या संदर्भात सामान्य उपसरपंचांनी काही प्रश्न उपस्थित केला होता, तो खरा आहे. उपसरपंचांनी काही प्रश्न उपस्थित केला होता का? तर मला काही त्यांच्याशी वाद नाही करायचा. त्यांचं म्हणणं त्यांच्या जागेवर बरोबर असेल, परंतु आपल्या गावामध्ये जे आपलं वाहन तळाचं काम टेंडर झालं होतं ते 99 लाखात एस्टिमेट होतं, वर्क पोर्शन 84 लाखात होता. तिथं जे काम झालं ते काम तेवढ्या किमतीचं झालं नाही, म्हणजे पैसे शिल्लक राहिले आणि ते पैसे शासनाला परत जाणार आहे असं मला कॉन्ट्रॅक्टरने सांगितलं. मग मी ते म्हणजे इथं काम करायला जागा आहे का? मग मी पहिला शाळेच्या मुख्याध्यापकांना फोन केला, त्याच्यानंतर मी सरपंचांना फोन केला. ते म्हटले काम करा. काम सुरू केल्यानंतर तिथं शाळेला ग्राउंड पाहिजे म्हणून अंगणवाडीच्या समोर ग्राउंड ठेवलं, बरोबर. अंगणवाडीच्या समोर तिथं ग्राउंडसाठी जागा ठेवली. त्याच्यानंतरही पैसे संपले नाही. मग इथं हे भैरवनाथाचं मंदिर जे आहे ते आयर पाटील वाड्याचं आहे, तर त्याच्यापुढं पिवळ टाकायचे का? ते म्हटले टाका. त्यांना विचारून टाकलं. त्याच्यानंतरही पैसे शिल्लक राहिले. मग ते म्हटलं काय करायचं? ते म्हटले मग आवाराच्या पश्चिम बाजूने कॉन्क्रीटचा रस्ता करता येईल, मग तो रस्ता करा म्हटलं. तिच्यात करा म्हणायचं उद्देश एवढाच आहे की पैसे मागे जाऊ नयेत म्हणून आपण ते करायला सांगितलंय. देवस्थान संस्थेला आणि ग्रामपंचायतीला गावातील सर्व सार्वजनिक ठिकाणी काम करण्याचा अधिकार आहे. हे पैसे शासनाचे आहेत, टेंडर जिल्हा परिषदने काढलंय. नाही सांगतो सार्वजनिक ठिकाणी काम करायचा अधिकार नाही. हे टेंडर जे आहे ते महाराष्ट्र शासनाने निधी मंजूर केला आहे ग्रामीण विकास विभागाने. त्याचं टेंडर जिल्हा परिषदेने केलेलं आहे आणि या कामाचं मूल्यांकन झाल्यानंतर याचा एकही पैसा ग्रामपंचायतीला येणार नाही. त्याचे पैसे जिल्हा परिषदमधून दिले जाणार आहेत. मी 32 वर्ष त्या क्षेत्रात काम केलंय, मी चुकीचं वागणार नाही. देवाच्या ठिकाणी इथं आपला काही चुकीचा उद्देश नाही. उपसरपंचांनी का विचारलं असंही माझं म्हणणं नाही, परंतु ते काम चुकीच्या पद्धतीने केलेलं नाही. पैसे शिल्लक होते म्हणून करायला लावलंय आणि त्याच्यात जर काही चूक असेल, कारण काय होतं, चांगलं करणं अवघड असतं आणि एखाद्या गोष्टीला ऑफिस घेणं नाही सोपं असतं. समजा एखादी गोष्ट चुकत असेल, विषयांतर होईल, मी त्याच विषयावर बघतो की आपल्याला तिथं काय चुकतं, याच्याऐवजी असं करा, आपण सुधारणा काम चालू असताना करू शकतो. माझ्याकडून काही कोणाच्या भावनाला पावले असले तर पुन्हा क्षमस्व, कारण तरुण आणि मी माझ्यात फरक आहे. परत सांगतो, मी तुमच्या विरोधात नाही. मागच्या वेळी ज्या माती कामा घेतली, माझा आवाज वाढला होता आणि तो वाढला नाही पाहिजे याचं माझ्या अंतर्मनाने सांगितलं की ते तरुण बघतोय. कारण 40 वर्षापूर्वी समोर माजी सरपंच बसलेले 15 ऑगस्ट 1986 रोजी मी त्यांच्या समोर कसा पडलो होतो सभेमध्ये, कारण तरुण बघतो होतो. पण आता मला वाटतंय की त्यावेळेस माझ्या चुका होत्या, कारण मला बाहेर जागा ज्ञान नव्हतं. तुम्ही चुकले असं मी म्हणत नाही, तर तुमचे विषयाने घ्या आणि काही म्हणजे मी काय चुकीचं सांगितलं नाही, मला माहीत असेल सांगितलं. धन्यवाद.